व्हिजन व्हॉइस अँड ऍक्टच्या उत्तमोत्तम कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मित्रहो, प्रभाकर लक्ष्मण मयेकर अर्थात प्र.ल. मयेकर हे नाव आपल्याला मराठी नाट्यरसिकांना नाटककार म्हणून माहिती आहे. 80, 90, 2000चा काळ अत्यंत गाजलेली नाटकं त्यांनी दिली, त्यांनी मराठी रंगभूमीला दिली. तो परत आलाय, अथमनुज जगनह, मास साबरीन, अग्निपंख, सोनपंखी अशी कितीतरी गाजलेली नाटकं, रानबुलसारखं एक अप्रतिम गाजलेलं नाटक त्यांनी आपल्याला दिलं. पण हेच प्रभाकर लक्ष्मण मयेकर, नाटककार प्रभाकर लक्ष्मण मयेकर हे उत्तम कथाकारही होते, हे आपल्यापैकी फार कमी जणांना माहिती आहे. मयेकरांनी लिहिलेल्या काचघर आणि मसीहा या त्यांच्या दोन्ही कथासंग्रहांना त्यावेळचे महाराष्ट्र शासनाचे आणि मराठी साहित्य परिषदेचे पुरस्कार मिळालेले आहेत. एक अत्यंत वेगळ्या प्रकारची लेखनशैली, वेगळ्या प्रकारची भाषाशैली जपणारा आणि मांडणारा हा लेखक त्यांच्या नाटकातून, त्यांच्या कथांमधून, त्यांच्या अन्य लेखनामधून वेगळ्या पद्धतीनं जाणवत राहिला. याच प्रभाकर लक्ष्मण मयेकरांच्या वेगळ्या भाषाशैलीची एक ओळख करून देणारी कथा, ज्यांनी फक्त सत्यकथा आणि हंस यांच्याशिवाय मी आणखी कुठे लिहिणार नाही असा पण केला होता जणू, आणि त्यांच्या कथा सत्यकथा आणि हंसने आवर्जून छापल्या, प्रकाशित केल्या, प्रसिद्ध केल्या आणि त्या प्रचंड गाजल्या कथा. तर त्यातली एक कथा मी तुमच्यासमोर सादर करतोय. मसीहा आणि माणूस यांच्यामधील अतेज्ञ. पिसाळल्यागत थैमान घालणारी आंधी हळूहळू शांत होत गेली. आभाळापर्यंत उडालेली आसमंतातली वाळू परतून खाली आली. तुफानाचा जल्लोष विरल्याचं त्याच्या झाकल्या कानांना जाणवलं आणि मग त्यानं अस्तनांच्या खोळीत खोपसलेलं मस्तक वर उचललं. वाळूचा एक धुसर स्तंभ दूर क्षितिजापार उडत जाताना त्याला दिसला. वाळवंटभर वाळूच्याच लाटा स्फुरल्या होत्या आणि न विरताच दुसऱ्या वादळाची वाट पाहत असल्यागत थबकून राहिल्या होत्या. काही जुन्या टेकड्या झरून सरून गेल्या होत्या. नवे उंचवटे उगवून आले होते. त्या नव्या उंचवट्यांच्या पायथ्याकडून माथ्याकडे गरगरत वर चढणारे वाळूचेच काही एक दोन चुकार भोवरे वगळता गेला तासभर घोंगावणाऱ्या वाळूच्या त्या भीषण वादळाचं कोणतंच चिन्ह आता उरलं नव्हतं. वादळाच्या त्या सुसाट हमल्यातूनही आपण जिवंत राहिल्याची खात्री पटताच त्यानं आभाळाकडे पाहून हात उंचावले आणि तत्परतेनं जगन्नियंत्याचे आभार मानले. ओठातून निसटलेल्या हलक्याशा फुंकरीनंही अवघं रेगिस्तान कोस कोसभर दूर उडवून नेणाऱ्या या अखिल विश्वासह माझ्या देहातील कणाकणाचं स्वामित्व करणाऱ्या लक्षावधी कणांनी घडलेला मीही एक वाळूचाच कण आज केवळ तुझ्याच कृपेमुळे माझ्या नगण्य क्षुद्र जीवाला पारखा झालो नाही. केवळ तुझ्याच दयेचं हे कारण की मी अजूनही या वाळूवर पाय रोवून उभा आहे. मी तुझा नम्र नम्र गुलाम आदम. अंगावर साचलेली वाळू झटकत आदम उभा राहिला. रुमाली मागे सारून त्यानं कानात बोटं फिरवून कान साफ केले आणि मग स्वतःभोवती वर्तुळाकार फिरून चारी दिशा नीट न्याहाळल्या. दूर दूरवर दृष्टी लांबवूनही वाळूवर हलणाऱ्या तापल्या हवेखेरीज दुसरी कोणतीही हालचाल त्याला आढळली नाही. कोणीही उत्तर देणार नाही हे ठाऊक असूनही त्यानं जवळच्याच लहानशा टेकाडावर चढून मोठमोठ्यानं मदतीसाठी हाका घातल्या. मध्ये कोणताही अडथळा न आल्यानं त्या हाकांचे प्रतिध्वनीही परतून आले नाहीत. त्या टेकाडावर आदमला आपला एकाकीपणा अधिकच जाणवू लागला. मोडकळलेल्या पायांनी तो हळूहळू टेकाड उतरून खाली आला आणि मग कितीतरी वेळ तो उभ्या जागेवरून त्या भगभगीत भकास दिशा न्याहाळत राहिला. तासाभरापूर्वी तो ज्या काफिल्याच्या मागे लागून इथवर वाट सोडून धावत आला होता त्या काफिल्यातली चिंधीही आता कुठे दिसत नव्हती त्याला. अर्ध्या वाटेवर असतानाच तो काफिला म्हणजे निव्वळ मृगजळ आहे हे ध्यानी येताच त्याच्या पायातलं बळच निघून गेलं होतं आणि मग तो रक्तमास सुकलेल्या थेरड्यागत जागच्या जागीच कोसळून बसला होता. तो पुन्हा उठण्याआधीच वादळाच्या तडाख्यात गवसला. ते सारं आता आठवून त्याच्या तोंडून हाय या शब्दासोबत गरमशी वाफ निघाली. त्याच्या भोवतालचा कणन कण कडकडीत तापला होता.
सूर्य मगापासून माथ्यावरच थांबल्यासारखा वाटत होता. अंगभर तापल्या वाळूच्या झळा जाणवत होत्या. चोहीकडे एक नीरवता भरून राहिली होती. काही क्षणांपूर्वी गरजून शांत झालेल्या वादळामुळे ती अधिकच तीव्र भासत होती. आणि एकाएकी समोरच्या टेकडीवर 2 आकृत्या पाण्यातल्या प्रतिबिंबागत थरथरताना त्याला दिसल्या. त्यानं एकवार डोळे नीट चोळले. मघा टेकाडावरून दूर दूरवर पाहताना कुठेतरी त्याला या आकृत्या आधीच दिसायला हव्या होत्या, पण तेव्हा पार क्षितिजापर्यंत जाऊन भिडलेल्या रेगिस्तानाखेरीज दुसरं काहीच त्याच्या नजरेत आलं नव्हतं. आणि आता कोणत्या तरी चमत्कारानं या आकृत्या वाळूतून उगवून त्याच्या दिशेला येताना दिसत होत्या. दुसऱ्याच क्षणी त्याला उलगडा झाला आणि त्यानं दोन्ही हातांनी डोळे झाकून घेतले. आता या अशा थकलेल्या स्थितीत तो नव्या मृगजळामागे धावू इच्छित नव्हता. मघासारखे आपण आता पुन्हा जर भ्रमलो तर निश्चितच रक्त ओकून मरू हे त्याला ठाऊक होतं. दोन्ही हातांच्या ओंजळीत तोंड खुपसून तो खाली बसला. काही वेळ त्यानं तसाच जाऊ दिला. आता डोळे उघडावेत असा विचार करत असतानाच कुणीतरी वाळूतून चालल्यागत सक सक असा आवाज त्याच्या कानी आला आणि त्यानं न राहवून डोळे उघडले. समोरून 2 माणसं त्याच्याच दिशेनं पुढे येत होती. त्यानं पुन्हा पुन्हा डोळे चोळले. आकृतीतला भरीवपणा दृष्टीला जाणवताच निपटताच तो चटकन उठून उभा राहिला आणि जागच्या जागीच आरोळ्या ठोकून उड्या मारत त्यानं आपला आनंद व्यक्त केला. आता त्याला एकाच 2 सोबती लाभले होते. जसजसे ते दोघे जवळ येत गेले तसतसा त्यांचा रूपरंग स्पष्ट होत गेला. आदमनं पाहिलं की दोघांपैकी एक कमालीचा कुरूप होता आणि दुसऱ्याचं रेखीव रूप केवळ अलौकिक असं होतं. त्या 2 परस्परांशी विसंगत रूपांच्या माणसांची एकाच वेळी एकाच स्थळी भेट घडावी हा त्याला चमत्कारसा वाटला. ते दोघे आणखी जवळ येईस्तोवर त्याला त्या दोघांचं अधिक निरीक्षण करता आलं. कुरूप माणूस अगदीच बुटकासा आणि दुसरा पुरेसा उंच होता. ते दोघे अधिक जवळ आले तेव्हा आदम चकितला, कारण त्या दोघांच्याही डोळ्यांमध्ये विलक्षण साम्य होतं. दोघांचेही डोळे सारखेच पाणीदार, नितळ आणि काळजाला येऊन भेटणारे. अधिक निरखून पाहताना त्याच्या मनात आलं, या दोघांच्या ओठांची ठेवण तरी अशी काय वेगवेगळी आहे. ते दोघे अधिकाधिक जवळ येत गेले तसतसा आदमच्या मनातला गोंधळ अधिकच वाढत गेला. कधी ते दोघेही त्याला सारखेच कुरूप वाटत आणि दुसऱ्याच क्षणी दोघांच्याही चेहऱ्यावर अलौकिक सौंदर्य विलसू लागे. ते दोघेही आदमच्या समोर येऊन थांबले तेव्हा त्यातला पहिला कोण आणि दुसरा कोण हे त्याला कळेनासं झालं. उत्तर दिशा कोणती हे तुला ठाऊक आहे का? त्या दोघांनीही एकाच वेळी एकाच सुरात त्याला विचारला. आदम अधिकच गोंधळला. भाषाच कळत नसल्यागत हरवला. त्या दोघांनी पुन्हा विचारलं, ठाऊक आहे का तुला उत्तर दिशा? पहा, क्षितिजाच्या दर 1 अंशावर कशी वाळूच आहे. आम्ही दोघेही वाट चुकलो आहोत. तू दाखवशील का उत्तर दिशेची वाट? आता पावे तो आदम चांगलाच सावरला होता. भाषा त्याच्या ओळखीची होती. प्रश्न त्याला कळला होता. अगदी सोपा साधा प्रश्न. त्यानं उत्तरादाखल सहज एका दिशेला बोट केलं. त्या दोघांनी एकाच वेळी त्या दिशेला नजर फिरवली आणि त्याच दिशेला दृष्टी स्थिर करत एकमेकांना सांगितल्यागत ते उद्गारले, तर कळलं का तुला? ही ती उत्तर दिशा. एक म्हणाला. आणि विरुद्ध दिशेची ती दक्षिण, हो ना? दुसऱ्यानं विचारलं. होय, आदमनं चटकन उत्तर दिलं. पण तुम्हाला जायचंय कोणत्या दिशेला? मला उत्तरेला आणि हा जाणार दक्षिणेला, एकानं उत्तर दिलं. आणि मग दुसऱ्याकडे वळून तो म्हणाला, चल मित्रा, आता आपल्याला दिशा तर कळलेली आहे. आता पुढे चालायला हरकत नाही. तुम्ही दोघे वेगवेगळ्या दिशेला जाणार म्हणालात ना? आदमनं न कळून विचारलं. हो, ते खरंच आहे, दुसरा म्हणाला. आमच्या दिशा वेगवेगळ्याच. याचं गाव आहे उत्तरेला आणि माझं याच्या दक्षिणेला. पण गंमत काय आहे की आम्हा दोघांच्या घराच्या 4-4 भिंतींची बेरीज अवघी 7 होते. याचा अर्थ आम्ही एक भिंत वाचवली आहे. ती आम्ही आमच्या विचारांच्या मध्ये वापरतो. आता तुला कळलं असेल की आम्ही दोघे शेजारी आहोत. त्यामुळे कुठेही निघालो तरी आम्ही सोबतीनच निघतो. आताही इथून पुढे तसेच. मी याच्यासोबत उत्तरेला निघालो तरीही मला माझी दक्षिण दिशा सापडेल जर तू दाखवलीस तीच उत्तर असेल तर.
तेव्हा मला आता इतकंच सांग, हीच उत्तर दिशा हे तू कशावरून म्हणतोस? तो प्रश्न ऐकताच आदमनं आ वासला. आपल्या आयुष्यात हा असा प्रश्न आपल्याला कोणी कधी विचारेल हे त्याच्या स्वप्नातही नव्हतं. प्रश्नाचीच अपेक्षा नसल्यानं त्याचं उत्तरही त्याच्या कल्पनेत नव्हतं. आपलं काही चुकलं की काय म्हणून त्यानं एकदा उत्तर म्हणून निर्देशिल्या दिशेला नजर टाकली आणि मग चटकन त्याला उत्तर सुचलं. हो, उत्तरच तर आहे ती. कारण सूर्य उगवतो ती पूर्वेकडे तोंड करून उभं राहिलं की डाव्या हाताला येते ती उत्तरच तर ती. पूर्व कोणती? एक निर्विकार प्रश्न जन्माला आला. पूर्व? हो, पूर्व. आज सूर्य कोणत्या दिशेला उगवला तुला सांगता येईल का? कारण पहा, आम्ही चालायला सुरुवात केली त्या क्षणापासून तो हा असा डोक्यावरच थांबून आहे. आदमनं नकळत वर सूर्याकडे पाहिलं आणि डोळे दिपल्यानं मान फिरवली. पापण्या मिटल्या तरीही कितीतरी वेळ त्याच्या बंद पापण्यांपुढे सूर्य दिसत होते. सूर्याच्या त्या अंधुक होत चाललेल्या प्रतिबिंबांची उघडझाप करत तो विचार करू लागला. त्याला कळेना की हे असं अघटित घडलं कसं? खरंच का सूर्य मघापासून माथ्यावरून तसूभरही ढळला नाही? आणि मग त्याच्या लक्षात येऊ लागलं की खरोखरच हे अघटित घडलेलं आहे. एक प्रचंड वादळ आलं आणि गेलं तरीही त्याची सावली पावलं सोडून पुढे सरकलेली नव्हती की सूर्य थांबलाय. त्याला काहीच कळेनासं झालं. लहान मुलागत त्यानं खालचा ओठ बाहेर काढला. दिटाईनं सूर्याकडे पाहिल्यामुळे डोळ्यांच्या कडांशी साठलेलं पाणी बाहीनं टिपून घेतलं आणि खांदे उडवत तो म्हणाला, खरंच कमाल आहे बुवा, सूर्य खरोखरच थांबलेला दिसतो. काही सांगता यायचं नाही तो कुठून आला आणि कुठल्या दिशेला जाणार आहे. ह्या क्षणापर्यंत आता तुम्हाला दाखवली तीच उत्तर समजून मी माझी पश्चिम दिशा निश्चित केली होती. आता तुम्ही आलात आणि मला दिशाच पारख्या झाल्या. आणि तू जर भेटला नसतास तर आम्ही दोघेही या समोरच्या दिशेला उत्तर समजून चालत राहणार होतो. पण मी तर तिला पश्चिम समजत होतो आणि ती असेलही पश्चिम. पण आम्हाला आता वाटेत जो काफिला भेटला त्याच्या प्रमुखानं आम्हाला तीच उत्तर असल्याचं सांगितलं. काफिला? आदमचा ऊर धडधडला. खरंच का आता एखादा काफिला भेटला तुम्हा दोघांना? खरंच तर. हा, आत्ता क्षितिजापार दिसेनासा झाला बघ. तुला नाही का दिसला तो? वास्तविक तुलाही दिसायला हवा होता, कारण कितीही मार्ग चुकला तरी तुझ्या समोरूनच जायला हवा तो. आहे रे कर्मा. आदम मटकन खाली बसला आणि कपाळावर हात मारून घेत उद्गारला, मला कर्मदरिद्र्याला वाटलं ते मृगजळ आहे म्हणून. आदमचे ते शब्द ऐकताच त्या दोघांनी चमकून एकमेकांकडे पाहिलं आणि पहिला दुसऱ्याला म्हणाला, मित्रा, असंच तर नसेल ते? हा म्हणतो त्याप्रमाणे तो काफिला म्हणजे मृगजळच तर नसेल? दुसरा जरा विचारात पडला. मग उत्तरला, नसेलच असं काही नाही, पण आपण त्या काफिल्यातल्या प्रवाशांशी बोलल्याचंही आठवतंय मला. तोही भासच म्हणायचंय का तुला? त्यावर पहिल्यानंही जरा विचार केला आणि म्हणाला, नाही, भासच असं नाही म्हणत मी, पण ती शक्यता तर नाकारता येत नाही ना. जरा आठवून पहा, या प्रवासाला आपण सुरुवात केली तेव्हा आपल्यात केवढा उत्साह होता, किती आशा, अपेक्षा आणि ध्येय होती. किती सोबती होते आपल्याबरोबर, किती सहप्रवासी होते. हो, मला आठवतंय. तुझ्या मागून येणारा तो प्रचंड जनसमुदाय पाहून मला तुझ्याविषयी किती अभिमान वाटत असे तेव्हा. तुझ्या काफिल्याचं अंतिम टोक अगदी क्षितिजापार गेलेलं दिसे. ओकबोक क्षितिज न्याहाळत दुसरा म्हणाला, होय, अगदी क्षितिजापार गेलेलं भासे. एकदा तूच म्हणाला होतास ना, पृथ्वी गोल असेल तर आपल्या काफिल्यातला अखेरचा माणूस आपल्याला जिथं जायचं आहे तिथं उभा असेल. पहिल्यानं एक दीर्घ सुस्कारा टाकला. दुसरा खदखदा हसला. हसलास? ते आठवलं आणि हसू आलं. केवढी गंमत ती. तो बापडा टोकाचा माणूस जिथून निघाला तिथंच जाण्यासाठी तुझ्या मागून येत होता. दुसऱ्याच्या खदखदा हसण्यामुळे पहिला कासावीस झाला आणि अत्यंत करुण स्वरात म्हणाला, असा हसू नकोस रे. पुढं सारं आपल्याला कळलंच नाही का की तो एक निव्वळ भ्रम होता म्हणून.
सूर्य उगवल्यापासून मावळे तो चालायचं म्हटलं तरी आपले पाय थकतात आणि आपण पावलांनी पृथ्वी मोजायला निघालो होतो. आपण जिथे उभे असतो तिथं आपलं क्षितिज कधीच नसतं हे आपल्याला कळल्या क्षणीच आपल्या त्या अंतिम टोकाविषयीचा भ्रम नाहीसा नाही का झाला. आणि म्हणूनच मला वाटतं की असेलही तो काफिला म्हणजे सुद्धा एक भ्रमच. आणि तसंच असेल तर त्या मृगजळानं दाखवलेल्या दिशेचा आपल्याला काय उपयोग. दुसरा त्यावर काहीच बोलला नाही. आदमकडे दृष्टी लावून तसाच खदखदा हसला. पुन्हा हसलास. माझ्या मनात एक गमतीदार कल्पना आली आहे मित्र. समज हा समोर जो माणूस दिसतो तो सुद्धा असाच मृगजळातलाच असला तर काय होईल. दुसऱ्यानं विधान नावडून आदमनं चटकन इन्कार केला. नाही नाही, मी 100% हाडामासाचा माणूस आहे. शंका असेल तर मला स्पर्श करून पाहा तू. नको नको, दुसरा त्वरेनं उद्गारला. तू मला दिसतोस हेच तुझ्या अस्तित्वाचं प्रमाण. मृगजळ का असे नस तू आहेस हे काही थोडकं नाही. स्पर्श करून तू हाताला लागला नाहीस तर तो माझ्या स्पर्शेंद्रियाचा दोष, तुझा नव्हे. आणि मग पहिल्याकडे वळून त्यानं विचारलं. मित्रा, तुला ते कोणी बरं विचारलं होतं की या माथ्यावरल्या पोकळीकडे हात उंचावून तुम्ही सदैव ज्याचा हवाला देता तो जर खरोखरच अस्तित्वात असेल तर त्याला माझ्यासमोर आणून उभा करा म्हणून. आणि तेव्हा तू काय उत्तर दिलं होतंस त्याला. त्याच्या हृदयावर हात ठेवत मी म्हणालो होतो, तुझ्या देहात जर का हृदय असेल तर ते मला तू दाखवू शकशील का. त्यावर तो म्हणाला, तसं केलं तर मी मरूनच जाईन. मग मी म्हणालो, या विश्वाचंही तसंच आहे. आभाळ चिरून तू विश्वचालकाला पाहायचं ठरवलंस तर हे विश्वच मरून जाईल. अगदी असंच बरं का रे, तुला स्पर्श केला तर माझंही असंच होईल. तेव्हा आकाशापलीकडल्या त्याच्यासारखाच तूही आहेस असं आपण गृहीत धरूया. दुसऱ्याचं हे संदिग्ध विधान पहिल्याला रुचलं नाही. तो त्याला म्हणाला, तू असं का म्हणतोस, त्याचं अस्तित्व निश्चित असताना. दुसरा किंचितसा हसला आणि मग सावधपणे उत्तरला. मित्रा, तुला ठाऊकच आहे की दलदलीतून चालतानाही ठसे उमटणार नाहीत अशा बेताने मी पावलं टाकतो. मी कधी प्रवाहाच्या वरच्या अंगाला पाणी पित नाही आणि प्रवाहाची खालची बाजू कोणती याविषयी माझ्या मनात गोंधळच असल्यानं मी त्या वाहत्या पाण्यात हात बुडवत नाही. काकड्यावरून मला आतला प्राणी ओळखता येतो अशीही घमेंड मी कधी मारत नाही. माझ्या या अशा स्वभावामुळे तुझ्या त्या आकाशापार राहणाऱ्या विश्वचालकाचं रूप मी पाहू शकणार नाही. पण या सावधपणामुळे जमिनीवरच्या कुण्या प्राण्याचं रूप मला फसविल असं वाटत नाही, जसं ते तुला गंडविल. आपल्या मागून येणाऱ्या अनुयायांवर तू एवढा विश्वास ठेवलास की कधी काळी हे सगळे आपल्याला एकाकी सोडून जातील, हवेतल्या दृश्यागत विरून जातील, हे तुझ्या कल्पनेतही आलं नव्हतं. मग एके दिवशी जे व्हायचं तेच झालं. तुझ्या मागून येणारा तुझा काफिला तुला सोडून निघून गेला होता आणि तू या वैराण वाळवंटात एकटाच पडून होतास. आतापर्यंत त्या दोघांचं संभाषण निमूटपणे ऐकत असलेल्या आदमनं आता न राहून विचारलं, म्हणजे हा एक माझ्यासारखाच आहे तर. तुझ्यासारखा म्हणजे मीही असाच माझ्या सहप्रवाशांकडून फसवला गेलेला एकाकी माणूस आहे. आणि मग आदम आपल्या भूतकाळातली वादळं फुंकर घालून फुलवू लागला. ऐन तरुणपणातच मी माझा मायदेश सोडून पूर्वेकडे निघालो, नशीब आजमावण्यासाठी. 1 नाही 2 नाही, तब्बल 20 वर्ष मी माझ्या नशिबाच्या सोंगट्या पूर्वेच्या भूमीवर घुमवल्या. या 20 वर्षात मी तऱ्हेतऱ्हेची रत्नमाणकं ढूंढून गोळा केली, ज्याची किंमत या पृथ्वीच्या मोलाची असेल. पूर्वेच्या भूमीतून गोळा केलेली ही रत्न घेऊन एका काफिल्यासोबत मी माझ्या मायदेशी परत येत होतो. माझ्या मायदेशी ही रत्न विकून मला माझ्या घरापुरता नवा चंद्रच विकत गेला असता. पण हाय, माझ्या आयुष्यावर जळणारा सूर्य असाच निष्ठुरागत ढळायचं विसरला. एके दिवशी मी एका मुक्कामानंतर पहाटे उठलो आणि पाहिलं तर या अफाट वाळवंटात मी असा एकटाच पडलो होतो. माझ्या सोबतीचा काफिला मला लुबाडून रातोरात कुठेतरी नाहीसा झाला होता. मी खूप रडलो भेकलो, पण कशाचाच काही उपयोग नव्हता. ज्यानं समुद्राच्या समुद्र गिळून टाकले त्या या वाळवंटाला माझ्या आसवांनी थोडाच ओलेपणा येणार होता.
अश्रू ढाळण्यातला फोलपणा जाणवला आणि मग मी तसाच उठलो. पश्चिमेकडे कुठेतरी आपली मायभूमी आहे या अंदाजानं चालू लागलो. गेला हप्ताभर मी असाच एकटाच चालतो आहे, स्वतःच्या अंदाजावर विसंबून. त्याखेरीज मला दुसरा मार्गच उरलेला नाही. या हप्त्याभराच्या प्रवासात हाडामासाची माणसं भेटलात ते तुम्ही दोघे. त्यापूर्वी हजारोंचे काफिले हवेतच जन्माला आले आणि हवेतच विरले. आता काही वेळापूर्वी तुम्हाला जो काफिला भेटला असं तुम्ही म्हणता, त्याच्याच मागे मी माझा पश्चिमेचा मार्ग सोडून इथवर धावत आलो. पण जवळ येऊन पाहिलं तर इथं काहीच नव्हतं. मूर्खासारखा मी माझा मार्ग बदलला आणि इथं येऊन या आंधीच्या तडाख्यात सापडलो. आदमची कहाणी ऐकल्यावर दुसरा ओठ मुरडून हसला आणि म्हणाला, तुझी कहाणी ऐकल्यावर हे पटतं की हा माझा मित्र अगदी तुझ्यासारखाच आहे. फरक केवळ इतकाच की तुझ्या सोबत्यांनी तुझ्याजवळची रत्नमाणकं लुबाडून नेली आणि याच्या सोबत्यांनी याच्याजवळची रत्नमाणकं नेण्याचं हेतुपूर्वक टाळलं आणि ती याच्यापाशीच राहून गेली. याच्या सोबत्यांनी याच्याजवळची रत्न नेण्याचं हेतुपूर्वक टाळलं? खरं सांगतोस ते? आदमनं अविश्वासानं विचारलं. तुला नाही का खरं वाटत? कसं वाटेल? रत्नांचा ज्याला मोह पडत नाही तो माणूस निर्बुद्ध मेंढरांच्या अवलादीचा असला पाहिजे. हो, तू म्हणतोस ते खरंच आहे, मेंढरच ती. आपल्या मित्राकडे पाहून एक सहेतुक स्मित करत दुसरा म्हणाला, तू मला दाखवशील तुझ्याजवळची ती रत्न? मला रत्नांची चांगली पारख आहे, पहिल्याकडे पाहत आदमने विचारला. होय, पाहच तू ती. मग दुसरा पहिल्याकडे वळून म्हणाला, दाखव बाबा, दाखव याला तुझी ती अमूल्य रत्न, तुझा आणखी एकदा भ्रमनिरास हो. पहिला जणू काय अशा प्रसंगाची वाटच पाहत असावा. त्यानं चटकन अंगरक्यात हात घालून आत जपून ठेवलेले मूठभर खडे बाहेर काढले आणि मूठ उघडून मोठ्या उत्साहाने आदमसमोर धरले. आदमनं आधी आसुसल्यागत त्या खड्यांकडे पाहिलं आणि दुसऱ्याच क्षणी तो खदखदा हसत सुटला. पहिल्यानं काही न बोलता मूठ मिटून घेतली आणि खाली मान घालून तो ते मुठीतले खडे पुन्हा अंगरक्याच्या आत ठेवू लागला. ते पाहून आदमच्या हसण्याचा आवेग वाढलाच. नाका तोंडातून फुसफुस हवा सोडत तो म्हणाला, कशाला जपतोयस ते काचेचे तुकडे? हे त्यापेक्षा वाळूचे कण अधिक चांगले चकाकतात. शहाणे होते तुझे ते सोबती, म्हणूनच त्यांनी हे काच तुकडे नेले नाहीत. आता तूही माझं ऐक, फेकून देते निरुपयोगी काच तुकडे. तुझ्या चेहऱ्यावरून तू मला शहाणा वाटला होतास. रत्न आणि काच यातला फरक कळत नाही का तुला? अस्सल रत्न कधी पाहिलंच नाहीस का तू? मग दुसऱ्याकडे वळून आदमनं विचारलं, काय रे, तूही कधी याला सांगितलं नाहीस का? सांगितलं तर कितीदा तरी समजावलं, स्वतःलाच उतरणारे हे खडे खिशात बाळगून स्वतःवरच ओरखडे उठवून घेऊ नकोस म्हणून. नुसतं सांगून समजावून काय उपयोग? तू त्याला एखादं अस्सल रत्न दाखवून हे पटवून द्यायला हवं होतंस की हे रत्न आणि हे काचे तुकडे. हो, मी तसंच करायला हवं होतं. पण माझ्यासारख्या भणंगाजवळ कुठून येणार आहे अस्सल रत्न? तशी माझ्याजवळ 2 रत्न आहेत, ती तू पहा आणि अस्सल की काय तेच मला सांग. असं म्हणून दुसऱ्यानं आपल्या खिशातून 2 खडे बाहेर काढले. ही बघ ती रत्न, ही एकमेकांवर घासली की छान आगीचे तुषार उडतात. अन्न शिजवायला, शेकोटी पेटवायला मी यांचा उपयोग करतो. असं म्हणून त्यानं ते 2 खडे एकमेकांवर घासून ठिणग्या उडवून दाखवल्या. गारगोट्या! आदम तुच्छतेनं हसला. तुम्ही दोघेही सारखेच गावंढळ दिसता. तुम्ही दोघांनीही आयुष्यात कधी अस्सल रत्न पाहिलेलं दिसत नाही. त्या दोघांनी परस्परांकडे पाहिलं आणि नकारार्थी माना हलवल्या. ठीक आहे, मी दाखवीन तुम्हाला अस्सल रत्न. सूर्य देखील ज्याच्या पुढे फिका वाटावा असं एक सप्तरंगी रत्न मी सगळ्यांपासून लपवून बचावून आणलेलं आहे, जे आजवर मी कुणालाच दाखवलं नाही. असं म्हणून आदमनं आपल्या अंगरखाच्या आतून एक वाळलेल्या मातीचा गोळा बाहेर काढला. तो मातीचा गोळा पाहून त्या दोघा मित्रांच्या मुद्रेवर जे भाव उमटले ते पाहून आदम म्हणाला, तुम्हाला वाटलं हा नुसता मातीचा गोळा आहे, हो ना? माझ्या त्या दगलबाज सहप्रवाशांनाही तेच वाटलं, म्हणून हे रत्न माझ्याजवळ राहिलं. मी मुद्दामून हे रत्न वरून चिकणमाती थापून वाळवलं होतं की ज्यामुळे पाहणाऱ्याला तो साधा मातीचा गोळाच वाटावा. आणि पहा, माझी ही युक्ती वाया गेलेली नाही.
बोलता बोलता आदमनं नखानं खरवडून ते मातीचं आवरण रत्नावरून दूर केलं आणि नंतर झग्याच्या टोकानं ते रत्न नीट खसखसून पुसलं आणि मग तळ हातावर ठेवून त्या दोघांना पाहण्यासाठी समोर धरलं. तळ हातावरल्या रत्नातून परावर्तित होणाऱ्या प्रकाशामुळे दिपलेले डोळे किलकिले करत त्यानं समोरच्या दोघांना विचारलं, बोला, यापूर्वी तुम्ही पाहिलंय कधी असलं रत्न, असं तेज? ते दोघेही डोळे मोठे करून त्याच्या तळहाताकडे पाहत होते केवळ. त्यांच्या चेहऱ्यावरील गोंधळलेले भाव पाहून आदम हसून म्हणाला, अरे अरे, असे पापण्या ताणून नका पाहत राहू, नाहीतर ह्या रत्नाच्या तेजानं डोळ्यातल्या बाहुल्याही करपून जायच्या एखाद वेळी. हो, तू म्हणतोस ते खरंच असेल. मोठ्या प्रयासानं हसू दाबीत दुसरा म्हणाला, पण गंमत अशी की आमच्या करंट्या दृष्टीला ते तेजच मुळी दिसत नाहीये. काय? आदम किंचाळलाच. पापण्यांची उघडझाप करत त्यानं आपलं रत्न न्याहाळलं आणि रत्नाच्या तेजाआड हात आडवा धरीत तो म्हणाला, अरे, ज्या रत्नाच्या तेजानं माझे डोळे भगभगू लागले ते तेज तुम्हाला दिसत नाही म्हणता? निदान मला तरी नाही. आता या माझ्या मित्राला दिसत असेल तर त्याला विचार. दुसऱ्यानं पहिल्याकडे बोट दाखवलं. आदमनं मोठ्या आशेनं पहिल्याच्या दिशेनं नजर वळवली आणि पहिल्यानं नकारार्थी मान हलवताच अत्यंत हताश स्वरात तो उद्गारला, हाय रे दैवा, आता मला वेड लागेल. नाही रे नाही, ते तुझं दुर्दैव नव्हे की तुझ्या रत्नाचाही तो दोष नाही. पहिला दयार्द स्वरात त्याला समजावू लागला, दोष असलाच तर तो माझ्या दृष्टीचा. तीच अशी दुबळी की तिला ते तुझं रत्न पैलू पाडलेल्या काचेच्या गोळ्यासारखं दिसतंय. का पण? तरीही का? तुम्ही दोघे पुन्हा नीट डोळे ताणून पहा. तुमची दृष्टी अधू असली म्हणून काय झालं? माझ्या या रत्नाचं तेज इतकं प्रखर आहे की एखाद्या आंधळ्यालाही ते दिसावं. पाहिलंत? दिसलं? त्यानं मोठ्या काकुळतीनं विचारलं. त्या दोघांनीही पुन्हा नकारार्थीच माना हलवल्या. आदमचा काळवंडलेला चेहरा पाहून पहिल्याचं हृदय गलबललं. तो पुन्हा त्याची समजूत काढू लागला, तू दुःखी नको होऊस. खरंच अशीही रत्न असतात जी आंधळ्यांनाही दिसावीत तरीही डोळसांना पाहता येऊ नयेत. आता हेच बघ ना, मघा तू ज्यांना काच तुकडे म्हणून हिणवलंस ती रत्न माझ्या हाती सोपवताना माझ्या बापानं मला सांगितलं होतं की ही रत्न आंधळ्यालाही दिसतील म्हणून. पण तूच पाहिलंस, मला ज्या रत्नाचं तेज दिपवतं तीच तुला मात्र काच तुकड्यांसारखी वाटतात. आणि ज्या रत्नाच्या तेजानं तुझे डोळे भगभगू लागले आहेत तेच मला एखाद्या काचेच्या गोळ्यागत भासतं. आदमनं मान खाली घातली आणि आपली रत्न धरली मूठ गच्च आवळीत तो स्वतःशीच पुटपुटल्यागत म्हणाला, खरं काय कुणास ठाऊक. मित्रांनो, एखाद्या प्रचंड जनसमुदायाला साद घालावी तशा स्वरात दुसरा एकाएकी उद्गारला, मित्रांनो, खरं काय ते असं असेल कदाचित, तुम्हा दोघांपाशी असलेल्या या अमूल्य रत्नाचं तेज तुम्हाखेरीज केवळ आंधळ्यांनाच दिसू शकत असेल, असं तर नसेल? छे छे, तू काहीतरीच बरळू नकोस. तसं कसं असेल? आदम किंचित चिडूनच म्हणाला. तुझ्या चिडण्यामुळे आज घडीचं सत्य काही बदलणार नाही मित्रा. तुम्ही दोघांनीही स्वतःजवळची रत्न परस्परांना दाखवलीत आणि परस्परांच्या रत्नांना काच तुकडे हे नाव दिलत. आज इथं उपस्थित असलेली तिसरी व्यक्ती म्हणजे मी. मला तर तुम्हा दोघांच्याही जवळच्या तथाकथित रत्नांपेक्षा माझ्या जवळची गारगोटीच अधिक श्रेष्ठ वाटते. तुम्हा दोघांच्याही रत्नांचं तेज मी डोळस असूनही मला दिसलेलं नाही, पण माझ्या जवळच्या गारगोटीतून उडालेल्या ठिणग्या मात्र तुम्ही दोघांनीही पाहिल्या आहेत. हो, पण गारगोटी ती गारगोटीच. उद्या त्यातून सूर्यासारख्या ठिणग्या निघाल्या तरी तिला कोणी रत्न म्हणणार नाही. खरंच ते. पण ज्या रत्नातून काजव्याच्या ढुंगणा एवढाही प्रकाश बाहेर येत नाही त्याला काच तुकड्याखेरीज दुसरं काय नाव द्यायचं? तुला रत्नांची पारख असती तर तू असं म्हणाला नसतास. मग ज्या कोणाला रत्नाची पारख आहे त्याचं म्हणणं काय आहे ते ऐकायला मला आवडेल. आहे कोणी असा ज्याला प्रत्येकाच्या रत्नाची पारख आहे? असेल तर कुणा एकाला तरी माझ्या या रत्नाची पारख असेलच. आदमच्या स्वरातलं दुःख आणि चीड अजूनही उडावली नव्हती. ठीक आहे मित्रा, मग असा जो कोणी असेल तोच आता हा वाद मिटवू शकेल.
आज या घडीला एक गोष्ट मात्र निश्चितच आहे की आपणा तिघांनाही मान्य व्हावा असा रत्नपारखी आज तरी आपल्यात कुणीही नाही. तेव्हा आपण या क्षणीच त्याच्या शोधात निघावं हेच श्रेयस्कर नव्हे का? पण तो कोणत्या दिशेला सापडेल हेही आपल्याला ठाऊक नाही, त्याची दिशा निश्चित नाही. आपल्याच दिशा कुठं ठाऊक आहेत आपल्याला? आणि कुठली दिशा निश्चित आहे? हो, कारण सूर्य अजून कललेला नाही. आणि सूर्य अजून माथ्यावरच थांबून राहिला तर तोही एक नवा प्रश्न. म्हणजे प्रश्न व्याला तर पुन्हा त्याला प्रश्नच होतो. उत्तरासाठी प्रश्नाचं पोट चिरावं लागतं, शोधण्यासाठी फिरावं लागतं. मित्रांनो, आपण इथंच तिष्ठत राहिलो तर धुळीच्या वादळाबरोबर धुळच उडत येईल, रत्नपारखी नव्हे, नाही का? तू म्हणतोस ते खरंच वाटतं. पण तुझ्या म्हणण्याप्रमाणे चालायचं म्हटलं तरी आपण तिघे एकत्र कसे चालणार? कारण तिघांना जायचंय 3 दिशांना. तिघांनी चुकण्यापेक्षा एकानं बरोबर असणं हे अधिक बरं, नाही का? तेही खरं धरलं तरी पुन्हा नेमक्या तिघांना नको असलेल्या दिशेलाच जाऊन पोचलो तर तरीही काही चुकत नाही. सूर्य प्रतिकूल असतानाही आपण एक दिशा शोधू शकलो तर त्या क्षणीच आपल्याला परस्परांच्या दिशा कळतील, हे काही थोडं नाही. आणि मग ज्याच्या त्याच्या दिशांना ज्याचा त्याचा पारखी गवसेलच. जिथं कदाचित काच तुकडे प्रकाशतील, गारगोटीला सूर्याचं सामर्थ्य येईल. होय, आणि समज त्या रत्नांना कोणी चिखल गोळे काच तुकडे म्हणालं तरी हरकत नाही. अखेर आपली दिशा सापडणं यासारखं सुख नाही. माझी माती, माझी प्रिय माती, कोणत्या दिशेला असेल ती? आपण बोट करू त्या दिशेला. आपण चलायचं मित्रांनो समोरच्या दिशेला. तू, मी अन हा. हेही थोडकं नाही की आपल्यातला एक योग्य मार्गावरून चालला आहे किंवा आपण तिघेही चुकीच्या मार्गाकडे, तरीही काही बिघडत नाही. आपण सूर्याचे मिंधे नाही, आणि जे प्रकाशाचेही मिंधे नसतात त्यांना अंधाराचं भय नसतं, दिशांची गरज नसते. तिघांनीही मोठ्या उत्साहाने एकमेकांकडे पाहिलं. पहिलं पाऊल उचलण्याआधी आदमनं उशिरा सुचलेला प्रश्न विचारला. मित्रांनो, आपण आपली नावं नाही सांगितली परस्परांना. हा ईसा, दुसरा म्हणाला, आणि हा इसाप, पहिल्यानं ओळख करून दिली. मी आदम, आदमनं स्वतःची ओळख सांगितली. आणि मग ते तिघेही परस्परांच्या सोबतीनं चालू लागले. परस्परांचे मार्गदर्शक. आभाळाला भिडल्यासारखी भासणारी मस्तकं एक दिशा निश्चित करून मातीच्या पायांनी चालतायत. कोणी आभाळाच्या ओढीनं, कोणी मातीच्या, आणि तिसरा या दोघांच्या मधून. क्षितिजापर्यंत पसरलेल्या वाळवंटातले वाळूचे काही कण तरी त्यांच्या पावलांना डसून 3 पावलांगणिक नकळतच पाऊलभर पुढे चालत जाणार आहेत. वादळात वाहत जाण्यापेक्षा मलाही तेच अधिक रुचेल.